तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, स्पीड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया सविस्तर बातमीपत्र. राज्य सरकारने शनिवारी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकासह जिल्ह्यातील 8 विभागातील 30हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. दरम्यान प्रशासनाकडून नोटीस मिळताच आंदोलनाच्या ठिकाणी असलेले कर्मचारी आक्रमक झाले. कारवाई करायची तर सर्वांवरच करा अशी भूमिका घेतल्यानं कर्मचाऱ्यांत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 45 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. दरम्यान दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे गात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील मध्यवर्ती बस स्थानकात भजन केलं. 6व्या दिवशी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहिलं. 1 रुपयांचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, हम सब एक हैं अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातही गेल्या 6 दिवसांपासून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनामुळे बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांनीही बस स्थानकाकडे पाठ फिरवली आहे. ते पर्यायी व्यवस्था शोधल्याचे दिसत आहे. संजय राऊत हे रोज ज्या पद्धतीनं भाजपवर टीका करत आहेत ती वक्तव्य बघितली तर आता त्यांची कीव येते. राजकारणासाठी एखाद्यानं किती लाचार व्हावं यालाही मर्यादा आहेत. आज बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी राऊतांच्या एक थोबाडीत दिली असती असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये बोलताना केला. नाशिकमधील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी भाजपचे काही नेते एकत्र आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू असून त्याच्याच पाठिंब्यावर राज्यात दंगली होत आहेत. अन्यथा त्रिपुरातील दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात घडण्याचं काय कारण असा सवाल उपस्थित केला होता. या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेत राऊत उठसूट ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत ते ऐकून त्यांची कीव येऊ लागले. राजकारणासाठी एखाद्यानं किती लाचार व्हावं यालाही मर्यादा आहेत. आजच्या घडीला स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी त्यांच्या एक थोबाडीत मारली असती अशी जोरदार टीका यावेळी केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेली सातारा कोल्हापूर आणि मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर तब्बल 2.5 वर्षानंतर सुरू होत आहे. मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर सोमवार दिनांक 15 पासून तर सातारा कोल्हापूर पॅसेंजर मंगळवार दिनांक 16 पासून नियमित वेळेत धावणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं सातारा कोल्हापूर आणि मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा कोल्हापूर पॅसेंजर ही सातारा येथून पहाटे 5:30 वाजता सुटेल. ती मिरजेत सकाळी 8:25 दाखल होईल. कोल्हापूर येथे ती 9:55 पोहोचेल. कोल्हापूर सातारा पॅसेंजर कोल्हापूर स्थानकातून दुपारी 4:55 निघेल. मिरजेत सायंकाळी ती ठीक 5:45 दाखल होईल. सातारा येथे रात्री 10:50 पोहोचेल. मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर मिरजेतून दररोज सकाळी 6:25 सुटेल. कुर्डुवाडी येथे सकाळी ती 10:15 पोहोचेल. कुर्डुवाडी येथून सकाळी 10:55 ती सुटेल. मिरजेत दुपारी 3:10 ती येईल. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील प्रवाशांची आता सोय होणार आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे आव्हान सुपर 12 राऊंडमध्ये संपुष्टात आले. ही स्पर्धा सुरू असतानाच जाहीर करण्यात आलेल्या T20 क्रमवारीत कोहलीची 4थ्या स्थानावरून 8व्या स्थानी घसरण झाली तर सलामी फलंदाज KL राहुल टॉप 5 मध्ये पोहोचला आहे. परीक्षा दिलेल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे 10वी आणि 12वीची परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. तसा निर्णय शिक्षण मंडळानं घेतला आहे. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा शुल्क परताव्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिपत्रक काढून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षा रद्द झाली असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबर पासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गेल्या 2 दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर अखेर आज शहर परिसरात पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण झालं होतं. यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अचानक पावसाने हजेरी लावल्यानं नागरिकांची एकच धावपळ उडाली. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही आजपासून आठवडाभर पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. मात्र या पावसामुळे शेतीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या खरीपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. हा पाऊस तसा नुकसानकारक असला तरी रब्बी पिकांसाठी मात्र तो महत्त्वाचा आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इचलकरंजीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री सतेज पाटील शनिवारी भेट घेणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक गठ्ठा मतदान असलेल्या इचलकरंजी पालिकेवर नजर असणार आहे. विधान परिषद निवडणुकीत तब्बल 67 जणांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. पालकमंत्री पाटील या दौऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नगरसेवकांची भेट घेणार आहेत. ताराराणी आघाडीतील नगरसेवकांशीही ते संवाद साधणार आहेत. आमदार प्रकाश आवाडे समर्थक नगरसेवकांची मंत्री पाटील भेट घेणार काय याची उत्सुकता असणार आहे. थकीत बिले भरलेली नाहीत. पूर काळात जळालेल्या विद्युत डीपीची अद्याप दुरुस्ती नाही. सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाणी पुरवठा संस्थेचा अनागोंदी कारभार, पाणी वाटपात स्थानिक राजकारणाचा होणारा हस्तक्षेप आणि गटबाजी. पाणीपट्टी भरूनही शेताला पाणी मिळत नसल्यानं करवीर तालुक्यातील ऊस पीक वाळलेलं आहे. कोट्यावधी रुपयांचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्यानं ऊस उत्पादक शेतकरी चिंतातूर बनला आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्यांचे ऊस गळीत हंगाम सुरू असताना गेल्या 1 महिन्यापासून पाणी पुरवठा संस्था सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाणी पुरवठा संस्था ठराविक स्थानिक राजकीय गटात विखुरल्याने पाणी वाटपात पक्षपातीपणा सुरू आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही शेतीला पाणी मिळत नाही. शेतीला पाणी द्या, नाहीतर एकरी 1.25 लाख रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी ऊस उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे. करवीर तालुक्यात 1,500 एकर शेतीमधील ऊस पिके वाळल्याने करवीर तालुक्यात होणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाळलेल्या ऊसाला जबाबदार कोण आहे याची चौकशी शासनाने करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली. आणि आता वेळ झालेल्या बातमीपत्रात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.